नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण इयत्ता 9वी इतिहास या पाठ्यपुस्तकामधील महत्त्वाचे 50 प्रश्न घेणार आहोत। मागील भाग 1 मध्ये आपण इतिहास या पाठ्यपुस्तकामधील 50 प्रश्न घेतलेले आहे। दोन्ही मिळून इतिहास पाठ्यपुस्तकामधील एकूण 100 प्रश्नांची रिव्हिजन तुमची या दोन व्हिडिओमुळे होणार आहे, म्हणून दोन्ही व्हिडिओ हे शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। प्रश्न पहिला आहे, मिझोरामला पूर्ण राज्याचा दर्जा मिळवून देण्यात कोणत्या नेत्यांची भूमिका अग्रगण्य होती, ज्यांनी पुढे मिझोरामचे मुख्यमंत्रीपद भूषवले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लालडेंगा। पुढचा प्रश्न आहे, ऑपरेशन ब्लॅक थंडर ही मोहीम कशाशी संबंधित होती? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सुवर्ण मंदिरातून पुन्हा एकदा दहशतवाद्यांना बाहेर काढणे। पुढचा प्रश्न आहे, राजीव गांधी यांच्या पंतप्रधानांच्या कार्यकाळात खालीलपैकी कोणता महत्त्वाचा बदल किंवा सुधारणा झाली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व घडामोडी। तर विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात संगणक व दूरसंचार क्रांतीची सुरुवात, त्यानंतर श्रीलंकेतील LTTE समस्येचे शांततापूर्ण निराकरण करण्याचा प्रयत्न, बोफर्स सुवर्ण घोटाळ्याचा राजकीय आरोप, या सर्व घडामोडी पंतप्रधानांच्या काळामध्ये झालेल्या आहेत। पुढचा प्रश्न आहे, भारताच्या इतिहास लेखनात मौखिक साधनांचा वापर करताना खालीलपैकी कोणत्या घटकांचा प्रामुख्याने समावेश होतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ओव्या, लोकगीते व पोवाडे। पुढचा प्रश्न आहे, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत लोकजागृती करण्यासाठी पोवाडे हे माध्यम खालीलपैकी कोणत्या शाहिरांनी प्रभावीपणे वापरले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व। शाहीर अमर शेख, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर साबळे या सर्व शाहिरांचा समावेश करण्यात आला होता, म्हणून आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व। पुढचा प्रश्न आहे, कारगिल युद्धाच्या दरम्यान भारतीय लष्कराने पाकिस्तानी घुसखोरांना बाहेर हाकलण्यासाठी कोणती मोहीम राबवली होती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ऑपरेशन विजय। प्रश्न 7वा आहे, भारतात नक्षलवादी चळवळीची सुरुवात 1967 मध्ये कोणत्या राज्यातून झाली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पश्चिम बंगाल, नक्षलबारी। नागालँड या स्वतंत्र राज्याची निर्मिती कधी झाली आणि त्यापूर्वी नागा जमातीच्या संघटनेचे नेतृत्व कोणी केले होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1963 मध्ये नागालँड या राज्याची निर्मिती झाली आणि या संघटनेचे नेतृत्व हे अंगामी झापू फोजो यांनी केले होते। पुढचा प्रश्न आहे, उल्फा या संघटनेची स्थापना आसाममध्ये कधी झाली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1979 मध्ये। प्रश्न 10वा आहे, भारताच्या नियोजन आयोगाची स्थापना 1950 मध्ये झाली, या आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पंडित जवाहरलाल नेहरू। प्रश्न 11वा आहे, मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारताना भारताने खालीलपैकी कोणत्या दोन अर्थव्यवस्थांमधील चांगल्या घटकांचा समन्वय साधला होता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भांडवलशाही व साम्यवादी। प्रश्न 12वा आहे, पहिल्या पंचवार्षिक योजनेचा 1951 ते 1956 मुख्य भर कोणत्या क्षेत्राच्या विकासावर होता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कृषी आणि जलसिंचन। पहिल्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर हा कृषी आणि जलसिंचन या क्षेत्रावरती होता। पुढचा प्रश्न आहे, भिलाई, रूरकेला आणि दुर्गापूर येथील पोलाद कारखान्यांची स्थापना कोणत्या पंचवार्षिक योजनेदरम्यान करण्यात आली होती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दुसरी पंचवार्षिक योजना। प्रश्न 14वा आहे, चौथ्या पंचवार्षिक योजनेच्या काळात म्हणजेच 1969 ते 1974 या काळामध्ये भारतात खालीलपैकी कोणती मोठी घटना घडली होती? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मुख्य 14 प्रमुख बँकेचे राष्ट्रीयकरण आणि बांगलादेश स्वातंत्र्य युद्ध। प्रश्न 15वा आहे, गरिबी हटाओ ही प्रसिद्ध घोषणा कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या निवडणुकीच्या काळात इंदिरा गांधी यांनी दिली होती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पाचवी योजना। तर गरिबी हटाओ ही प्रसिद्ध घोषणा 5व्या पंचवार्षिक योजनेच्या निवडणुकीच्या काळामध्ये इंदिरा गांधी यांनी दिली होती। पुढचा प्रश्न 16वा आहे, 20 कलमी कार्यक्रमाची घोषणा पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी कधी केली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
1 जुलै 1975 मध्ये आणीबाणीच्या काळामध्ये 20 कलमी कार्यक्रमाची घोषणा ही पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केली होती. पुढचा प्रश्न आहे, मुंबईतील गिरणी कामगारांच्या ऐतिहासिक संपाचे म्हणजेच 1982 मध्ये नेतृत्व खालीलपैकी कोणत्या नेत्याने केले होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डॉक्टर दत्ता सामंत यांनी मुंबईतील गिरणी कामगारांच्या ऐतिहासिक संपाचे नेतृत्व केले होते. पुढचा प्रश्न आहे, नवे आर्थिक धोरण म्हणजेच 1991 मधले देशात लागू केले तेव्हा भारताचे अर्थमंत्री कोण होते, ज्यांनी आर्थिक सुधारणांचे शिल्पकार मानले जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डॉक्टर मनमोहन सिंग. प्रश्न 19 आहे, भारताने जागतिक व्यापार संघटनेचे सदस्यत्व कोणत्या वर्षी स्वीकारले? तर भारताने जागतिक व्यापार संघटनेचे सदस्यत्व 1995 मध्ये स्वीकारले. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 20 आहे, भारताच्या दुग्ध व्यवसायाला आणि धवल क्रांतीला चालना देणारा ऑपरेशन फ्लड हा कार्यक्रम कोणाच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाला? तर भारताच्या दुग्ध व्यवसायाला आणि धवल क्रांतीला चालना देणारा ऑपरेशन फ्लड हा कार्यक्रम डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाला. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 21 आहे, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेबाबत खालीलपैकी विधानांचा विचार करा. तर यामध्ये विधान अ, या संस्थेची स्थापना 1960 मध्ये पुणे या ठिकाणी झाली. लोक शिक्षणासाठी चित्रपट व माहितीपट तयार करणे हा यांचा मुख्य उद्देश होता. आणि इंडियन न्यूज रिव्ह्यू या संस्थेने राजकारण आणि समाजकारण यावर वृत्तपट तयार केला होता. हे तिन्ही विधान काय आहेत? बरोबर आहेत. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 अ, ब, क तिन्ही बरोबर आहे. प्रश्न 22 आहे, 20व्या शतकातील आधुनिक इतिहासाचे श्राव्य माध्यम खालीलपैकी कोणते मानले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आकाशवाणी रेडिओ. प्रश्न 23 आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर टपाल तिकिटांच्या अभ्यासात भारताचे नाव उंचावणारे जागतिक कीर्तीचे फिलाटेलिस्ट टपाल तिकीट अभ्यासक कोण होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जाल कपूर. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते वृत्तपत्र किंवा संस्था ही प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाच्या आधी भारतात प्राथमिक वृत्त पुरवणारी प्रमुख संस्था होती? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रॉयटर्स. प्रश्न आहे, भारताच्या संदर्भातील अॅन्युअल रेफरन्स बुक हे प्रकाशन कोणत्या खात्याअंतर्गत प्रसिद्ध केले जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 माहिती व प्रसारण मंत्रालय. पुढचा प्रश्न आहे, 1960च्या दशकात भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी अन्नधान्याची कमतरता दूर करण्यासाठी हरित क्रांतीचे नेतृत्व कोणी केले होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 एम.एस. स्वामीनाथन. तर एम.एस. स्वामीनाथन यांनी 1960च्या दशकात भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आणि अन्नधान्याची कमतरता दूर करण्यासाठी हरित क्रांतीचे नेतृत्व केले होते. पुढचा प्रश्न आहे, 1974 मध्ये भारताने पहिली अणुचाचणी पोखरण म्हणजेच राजस्थान येथे घेतली. या मोहिमेचे मुख्य सूत्रधार खालीलपैकी कोणते शास्त्रज्ञ होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डॉक्टर राजा रामान्ना. पुढचा प्रश्न आहे, 1975 मधील आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर 1977च्या लोकसभा निवडणुकीत अनेक विरोधी पक्षांनी एकत्र येऊन कोणता पक्ष स्थापन केला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जनता पक्ष. पुढचा प्रश्न आहे, 1984 मध्ये सुवर्ण मंदिरातील अमृतसर येथील अतिरेकांविरुद्ध लष्कराने राबवलेल्या मोहिमेला काय नाव देण्यात आले होते? तर 1984 मध्ये सुवर्ण मंदिरातील अतिरेक्यांविरुद्ध लष्कराने राबवलेल्या मोहिमेला ऑपरेशन ब्ल्यू स्टार हे नाव देण्यात आले होते. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 30 आहे, 1991 मध्ये भारताचे पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांनी कोणते नवीन आर्थिक धोरण स्वीकारले ज्याला एलपीजी मॉडेल म्हटले जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 आर्थिक उदारीकरण व जागतिकीकरण. 31 आहे, खालीलपैकी कोणत्या कवीने भारत चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर आव्हान ही प्रसिद्ध कविता लिहिली होती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कुसुमाग्रज. तर कुसुमाग्रज यांनी भारत चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर आव्हान ही प्रसिद्ध कविता लिहिली होती. प्रश्न 32 आहे, बँक राष्ट्रीयकरणाच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा.
तर यामध्ये 1969 मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 14 बँकेचे राष्ट्रीयकरण केले. 1980 मध्ये पुन्हा 6 बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. म्हणजेच हे दोन्ही पर्याय काय आहेत, बरोबर आहेत. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, दोन्ही विधाने सत्य आहे. पुढचा प्रश्न आहे, पोखरण येथील दुसऱ्या अणुचाचण्यांच्या वेळी भारताचे पंतप्रधान कोण होते आणि भारताने स्वतःला काय म्हणून घोषित केले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अटल बिहारी वाजपेयी हे काय होते, पंतप्रधान होते आणि अण्वस्त्र सज्ज राष्ट्र म्हणून स्वतःला घोषित केलं होतं. पुढचा प्रश्न आहे, पोर्तुगीजांच्या ताब्यातून गोवा मुक्त करण्यासाठी झालेल्या लढ्यात खालीलपैकी कोणाचे योगदान अत्यंत महत्त्वाचे होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, वरीलपैकी सर्व. तर डॉक्टर टी.बी. कुन्हा, राम मनोहर लोहिया, मोहन रानडे या सर्वांचं योगदान हे महत्त्वाचं होतं. पुढचा प्रश्न आहे, ताशकंद करार हा कोणत्या 2 देशांमधील युद्ध समाप्तीसाठी झाला होता आणि त्यावर भारताकडून कोणी स्वाक्षरी केली होती? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, भारत पाकिस्तान यामध्ये झाला होता आणि या करारावर लाल बहादूर यांनी स्वाक्षरी केली होती. 36वा प्रश्न आहे, भारताच्या राष्ट्रीय अभिलेखागाराबाबत योग्य विधान निवडा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, हे आशिया खंडातील सर्वात मोठे अभिलेखागार आहे आणि ते नवी दिल्ली या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न आहे, 1980च्या दशकात पंजाबमधील असंतोषाला खतपाणी घालणाऱ्या आणि स्वतंत्र खलिस्तान राज्याची मागणी करणाऱ्या चळवळीचे नेतृत्व कोणी केले होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, जनरल सिंग भिद्रनवाले. प्रश्न 38वा आहे, 1980 मध्ये ईशान्य भारतात आसाम चळवळ कोणत्या मुख्य मुद्द्यावरून सुरू झाली होती? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढणे. प्रश्न 39वा आहे, 1948 मध्ये भारताने विद्यापीठीय शिक्षण आयोगाची स्थापना केली. या आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. प्रश्न 40वा, खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेला योजना सुटीचा काळ म्हणून ओळखले जाते, ज्या काळात वार्षिक योजना राबवल्या गेल्या? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1966 ते 1969 हा काळ पंचवार्षिक योजनेला सुटीचा काळ म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न, गॅट या जागतिक कराराची जागा 1995 मध्ये कोणत्या संघटनेने घेतली? तर गॅट या जागतिक कराराची जागा 1995 मध्ये जागतिक व्यापार संघटनेने घेतली. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, 1990च्या दशकात भारतातील बँकिंग क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी कोणती समिती नेमण्यात आली होती? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, नरसिंहम समिती. 20 कलमी कार्यक्रमामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रमुख मुद्द्यांचा समावेश नव्हता? तर इथे आपल्याला विचारला आहे समावेश नव्हता. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, घटना दुरुस्ती करून लोकसभा कार्यकाळ वाढवणे. 1970च्या दशकात भारताच्या राजकीय चलनाचा साठा कमी होण्यास आणि महागाई वाढण्यास आंतरराष्ट्रीय स्तरावरील कोणते कारण कारणीभूत होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, आंतरराष्ट्रीय बाजारातील खनिज तेलाच्या वाढलेल्या किमती, क्रूड ऑइल आणि शॉक. भारताच्या वस्त्र उद्योग क्षेत्राला आधुनिक बनवण्यासाठी कोणत्या शहराला भारताचे मँचेस्टर म्हणून ओळखले जाते, जिथे गिरण्यांचा मोठा संप झाला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मुंबई. तर मुंबई या शहराला भारताचे मँचेस्टर म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे, नक्षलवादी चळवळीने जमीनदारांच्या शोषणाविरुद्ध शेतकरी समित्या स्थापन करून कोणत्या जमिनी बळकवण्यास सुरुवात केली, ज्याला नक्षलवाद म्हटले जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मोठ्या जोतदारांच्या व जमीनदारांच्या जमिनी बळकावून. प्रश्न 47वा आहे, ईशान्य भारतातील राज्यांच्या जलद विकासासाठी केंद्र सरकारने 1971 मध्ये कोणत्या परिषदेची स्थापना केली होती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ईशान्य परिषद. ईशान्य भारतातील राज्यांच्या जलद विकासासाठी केंद्र सरकारने 1971 मध्ये ईशान्य परिषदेची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न आहे, 1953 मध्ये स्थापन झालेल्या विमान वाहतूक
क्षेत्राबाबत कोणते विधान सत्य आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. विमान वाहतुकीचे राष्ट्रीयकरण करून इंडियन एअरलाइन्स आणि एअर इंडियाची स्थापना झाली.